सेवा नेमकं काय केल्यानं सेवा घडते? सेवा करण्यामध्ये स्वतःला समाप्त करावं लागतं, समर्पित व्हावं लागतं. ज्याची सेवा करायची आहे त्याच्या इच्छेमध्ये राहावं लागतं. मग खरं सांगा, आपण मनाच्या अधीन आहे, बरोबर आहे? मग आपण दुसऱ्याच्या इच्छेमध्ये राहण्याची अवस्था आपल्यामध्ये आहे का? ज्याची सेवा करायची, ज्या महात्म्याची, ज्या सद्गुरूची, ज्या संतांची, त्याच्या इच्छेमध्ये आपल्याला राहावं लागतं. त्यांनी जेव म्हणलं तर जेवायचं, त्यांनी उठ म्हणलं तरच उठायचं, त्यांनी बस म्हणलं तरच बसायचं, त्यांनी झोप म्हणलं तरच झोपायचं. ही त्याला गुरु शिष्याच्या प्रती असणारी सेवा भाव ज्याला म्हणतो आपण. असा सेवा भाव ज्याच्यामध्ये समर्पित भावनेनं लक्ष्मण महाराजांनी 20 वर्ष त्यांच्या जीवनामध्ये सांभाळला. मनाच्या इच्छा आकांक्षा सगळ्या त्या ठिकाणी समाप्त करून टाकल्या. माझं मन नाहीये, मी नाहीच आहे, तूच आहे. हा समर्पित भाव जिथं त्यांच्या सेवेमध्ये उत्कर्षाला आला, त्या उत्कंठा त्याची लागली आणि त्या सेवा भाव या ठिकाणी प्रगतीला आला, फळाला आला. त्यावेळेस सद्गुरु प्रसन्न झाले. जेव्हा सद्गुरु प्रसन्न, जेव्हा सद्गुरूची प्रसन्नता आपल्याला केव्हा होते की आपल्या अंतःकरण, निर्मळ अंतःकरणातून केलेल्या सेवेमुळे. म्हणून सेवा भाव फार महत्वाचा. आणि सेवा हा कठीण मार्ग जरी असला तरी परमार्थ करत असताना संतांच्या विचारातून, आचार्याच्या विचारातून आपल्याला हा सेवा भाव सहज कळून घेता येतो, समजून घेता येतो. आणि याच जन्मामध्ये सेवा करता येते, दुसऱ्या योनीमध्ये सेवा करता येत नाही. सगळ्यात मोठं साधन काय असेल तर हे शरीर आहे. या शरीराच्या माध्यमातूनच याच योनीमध्ये, याच जन्मामध्ये सेवा करता येते. पुढच्या योनीमध्ये सेवा करता येत नाही. आणि ज्याला सेवा करता आली त्याच्या आयुष्यात मेवाच मेवा मिळाला.